तर अजित पवार गेल्या 24 तासांपासून कुणालाही भेटले नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार सभागृहामध्ये अनुपस्थित राहिल्याचं दिसलं आणि गेल्या 24 तासांपासून ते कुणालाही भेटले नाहीत अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे। दरम्यान अधिवेशनाचा कालचा पहिला दिवस तर आजचा दुसरा दिवस, मात्र अधिवेशनामध्ये अजित पवार हे काल अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। तर कालपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। रविवारी मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला, त्यावेळी चहापानाच्या कार्यक्रमात अजित पवार होते, मात्र काल पहिल्या दिवशी अजित पवार अनुपस्थित राहिले आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे आपल्यासोबत आहेत। विवेक, अजित पवार गेल्या 24 तासांपासून कुणालाही भेटले नसल्याचं कळतंय। अजित पवार सध्या जे पाहिलं तर 24 तासापासून कुणालाही सध्या जे आहे ते भेटले नाही आहेत। एकीकडे भुजबळांची नाराजी आणि त्यानंतर जर पाहिलं तर अजित पवारांचं न भेटणं, त्यामुळे कुठेतरी चर्चांना जे आहेत ते या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार जे आहेत ते काल सभागृहात नव्हते। मागील 24 तासापासूनच अजित पवार जे आहेत ते कोणालाही सध्या भेटले नाहीत। अजित पवारांच्या नागपुरातील विजयगड या निवासस्थानी येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना जे आहेत ते दादा बंगल्यावर नाहीत अशा पद्धतीची माहिती जी आहे ती या ठिकाणी दिली जात आहे। मात्र नेमकं अजितदादा आहेत कुठे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय। आज जर पाहिलं तर त्या सभागृहात येणार असल्याची, थेट सभागृहात येणार असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात येत आहे। आणि का नेमकं दादा 24 तासापासून कोणाला भेटले नाही या संपूर्ण संदर्भात जर पाहिलं तर चर्चा जी आहे ती केली जात आहे। सागर, नक्कीच विवेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर अजित पवार हे विजयगड या आपल्या बंगल्यामध्ये नसल्याचं कार्यकर्त्यांना सांगितलं जात आहे आणि अजित पवार गेल्या 24 तासांपासून कुणालाही भेटले नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दरम्यान रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार अर्थात मंत्रिपदांची शपथ पार पडली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार होते। चहापानाच्या कार्यक्रमाला देखील अजित पवार हजर राहिले, मात्र काल अधिवेशनाला सुरुवात झाली आणि अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मात्र अजित पवार हे अनुपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान आज अजित पवार थेट सभागृहामध्ये पोहोचतील अशी माहिती देखील दिली जाते आहे। मात्र अजित पवार यांचा नागपुरातील विजयगड हा बंगला, या बंगल्यावर कार्यकर्ते भेटीला येत आहेत, पदाधिकारी भेटीला येत आहेत, मात्र अजित पवार बंगल्यावर नाहीत अशी माहिती त्यांना दिली जात असल्याचं दिसतंय। तर छगन भुजबळ यांची नाराजी आणि अजित पवार यांचं न भेटणं यामुळे सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार हे सभागृहामध्ये दिसले नाहीत। देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे देखील काल सभागृहामध्ये उपस्थित होते, मात्र अजित पवार हे काल अनुपस्थित होते आणि गेल्या 24 तासांपासून अजित पवार कुणालाही भेटले नाहीत, त्यामुळे देखील वेगळ्या चर्चा आता रंगवल्या जात आहेत। कालपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस काल चांगलाच गाजल्याचं देखील पाहायला मिळालं। विरोधक आक्रमक बनलेले होते सभागृहामध्ये, त्याचबरोबर सभागृहाच्या बाहेर देखील विरोधकांनी ईव्हीएमवरून, त्याचबरोबर बीड असेल, परभणी असेल अशा घटनांवरून आक्रमक आंदोलन देखील केलेलं होतं आणि या पहिल्या दिवसाच्या सभागृहातील कामकाजाला मात्र अजित पवार अनुपस्थित राहिले। दरम्यान आज सभागृहामध्ये अजित पवार दाखल होतील अशी माहिती अजित पवार समर्थकांकडून, त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून दिली जाते। मात्र असं असलं तरी विजयगड या आपल्या बंगल्यावर अजित पवार नाहीत अशी माहिती सध्या दिली जाते। तर काल सभागृहामध्ये जे कामकाज पार पडलं त्यामध्ये अजित पवार हे अनुपस्थित राहिले। इतर सर्वच नेते आणि मंत्री या कामकाजामध्ये सहभागी झालेले होते, मात्र अजित पवार यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली। दरम्यान कार्यकर्त्यांना अजित पवार हे विजयगड बंगल्यामध्ये नाहीत अशी माहिती दिली जाते। अनेक कार्यकर्ते अजित पवारांच्या भेटीला येत आहेत, मात्र अजित पवार हे बंगल्यामध्ये नाहीत अशी माहिती या बंगल्यातील पदाधिकाऱ्यांकडून दिली जाते। पुन्हा एकदा जाणार आहोत विवेक यांच्याकडे। विवेक, अजित पवार आज सभागृहामध्ये पोहोचतील अशी माहिती देखील मिळते। सागर, गेल्या 24 तासापासून जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते या ठिकाणी नाहीत आणि कुणाच्याही भेटी ज्या आहेत त्या अजित पवार गेल्या 24 तासापासून या ठिकाणी त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या नाही आहे। एकीकडे छगन भुजबळांची झालेली नाराजी, भुजबळांनी ज्या पद्धतीनं उद्विग्न होऊन
या संपूर्ण संदर्भानं भूमिका मांडली आणि त्यानंतर जर पाहिलं तर अजितदादा जे आहेत गेल्या 24 तासापासून कुणालाही जे आहेत ते या ठिकाणी भेटले नसल्याचं समोर येत आहे. आपण पाहिलं तर त्यांचा संपूर्ण जो सरकारी स्टाफ आहे तो या ठिकाणी त्यांच्या विजयगड या बंगल्याच्या ठिकाणी आहे आणि दादा या ठिकाणी नसल्याचं जे आहे ते या ठिकाणी सांगितलं जात आहे. जे कार्यकर्ते भेटीला दादांच्या या ठिकाणी येत आहेत त्यांना सुद्धा सांगितलं जात आहे की दादा या ठिकाणी नाही आहेत, ते थेट सभागृहात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. आजच्या या संपूर्ण सभागृहाच्या कामकाजात अजितदादा जे आहेत ते सहभाग घेणार असल्याचं जे आहे ते देखील सांगितलं जात आहे. मात्र गेल्या 24 तासापासून दादा का भेटले नाहीत या संपूर्ण संदर्भानं जे आहे ती चर्चा या ठिकाणी उधाण ज्या चर्चांना ते या ठिकाणी आलेलं आहे. 24 तासांपासून दादा नेमके आहेत कुठे हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी विचारला जातोय. सागर. नक्कीच विवेक, तुम्ही आपल्यासोबत राहाच. ही दृश्य आपण पाहतोय. अजित पवार कालच्या कामकाजामध्ये अनुपस्थित राहिले, मात्र आज ते सभागृहामध्ये दाखल होतील अशी माहिती मिळते. धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.